नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचं जे आपलं सेशन आहे ते उत्तर लेखन कौशल्याचा विकास कसा करावा म्हणजेच हाऊ टू डेव्हलप युअर आन्सर रायटिंग स्किल अशा स्वरूपाचं सेशन आज आपण ठेवलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्याकडे तुम्हा सर्वांना माहित आहे की थोडा टेक्निकल एरर येतोय, सॉरी। आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही स्पोर्ट्स आहेत, खेळ आहेत, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळांची जी काही तयारी आहे ते स्पोर्ट्समन करत असतात। आता आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर त्याच्यामध्ये ऑलिम्पिक आहे, एशियन गेम आहेत, कॉमनवेल्थ गेम आहेत। या गेमची तयारी करत असताना हे खेळाडू डायरेक्टली त्या गेममध्ये पार्टिसिपेट होतात का हो? तर नाही। ते त्या गेमसाठी वर्ष, 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळाहून अधिक तयारी करत असतात, स्वतःला आजमावत असतात आणि फायनली त्यांचं जे गोल आहे, त्यांचं जे टार्गेट आहे की फायनल जे काही त्यांची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देऊन ती स्पर्धा जिंकणं हे त्यांचं अल्टिमेट गोल असतं। मग कुठलाही खेळाडू असला तरी तो काय करतो? एक चांगला मार्गदर्शक निवडतो आणि त्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्याची जी काय वाटचाल आहे, त्याचा जो काय सराव आहे, त्या खेळासाठी आवश्यक जे काय गुण आहेत, कौशल्य आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा तो धडे घेत असतो, त्याचा अभ्यास, त्याचा सराव करत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तो फक्त केवळ एकच गोष्ट करतो का? म्हणजे जर तो ॲथलीट असेल तर तो फक्त 100 मीटर धावायची प्रॅक्टिस रोज करतो का? किंवा एखादा लॉंग जंपचा स्पोर्ट्समन असेल तो रोज फक्त लॉंग जंपच मारतो का? तर असं नसतं। तो काय करतो? त्या खेळासाठी ज्या काय गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे जर ॲथलीट असेल तर त्याचा स्टॅमिना बिल्टअप असेल, त्याची एक मानसिकता आहे, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, शारीरिक ज्या काही धावतानाच्या ज्या काही वेगवेगळ्या हालचाली आहेत, मुवमेंट आहेत, त्या कशा हव्यात, पायाच्या ज्या काही मुवमेंट आहेत त्या कशा पद्धतीने हव्यात, किती स्पीडमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत। यासोबत लॉंग जंपच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की लॉंग जंपसाठी काय गरजेचं आहे, तर पायाची मुवमेंट असेल, त्याचं लॉंग जंपचं एक टेक्निक आहे, लँड होतानाची बॉडीचं एक्सपोजर कसं हवंय, या सगळ्या गोष्टींचा सराव हा रोज डेली बेसिसवर होत असतो आणि त्यातून त्याचं एक इव्हॅल्युएशन सुद्धा काही ठराविक काळाने होत असतं आणि मग त्यातून ते लक्षात येतं की दिलेल्या वेळेत होतंय का, आपल्याला किती काम करणं गरजेचं आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा सराव खेळामध्ये चालत असतो। आपल्याकडे सुद्धा आपण एक परीक्षेचं टार्गेट ठेवलेलं असतं, मुख्य परीक्षेचं टार्गेट, आणि त्या मुख्य परीक्षेला अपियर होत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। जर आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस हे जर उदाहरण घेतलं तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी वेगवेगळे घटक आवश्यक आहेत। जसे स्पोर्टमध्ये वेगवेगळे घटक आहेत तसे आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे घटक दिसून येतात आणि ते घटक म्हणजेच आपला अभ्यासक्रम आहे, आपले PYQ आहेत, संदर्भ साहित्य आहे, यासोबत उत्तर लेखनाचा सराव डेली बेसिसवर झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन, मूल्यमापन, जे फायनल एक्झाम मध्ये आपल्याला जे काही करायचं आहे, जी काय कामगिरी करायची आहे, त्या कामगिरीच्या दृष्टिकोनातून एक मूल्यमापन होणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने आपण तिथपर्यंत पोहोचतोय का। जे काय मेरिट लागतं ते मेरिट क्रॉस करण्यासाठी एक जे काही मेरिटचे जे काय मार्क्स आहेत ते क्रॉस करण्यासाठी आपल्या या परफॉर्मन्सचा सगळा फायदा होतोय का, तिथपर्यंत आपण पोहोचतोय का, या वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने ते आपण जज करत असतो। आणि मग या सगळ्या गोष्टी पाहत असताना उत्तर लेखन कौशल्य हे विकसित करत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे आणि ते कसं मिळवायचं हे आपण आजच्या सेशनमध्ये एक एक गोष्ट विस्तारपूर्वक पाहून समजून घेणार आहोत। तर सुरुवातीलाच जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे। आयोग काय करतं तर प्रत्येक विषयाचा एक अभ्यासक्रम आयोगाने दिलेला असतो। हा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर त्यातून आपल्याला क्लॅरिटी येत नाही की नक्की एखाद्या विषयाच्या एखाद्या घटकामध्ये मला काय काय वाचायचं आहे।
त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर हा अभ्यासक्रम डिकोड केला पाहिजे. अभ्यासक्रम डिकोड केला म्हणजे काय होतं, तर आपल्या लक्षात येऊन जातं की या अभ्यासक्रमामधले जे काही घटक आहेत त्या घटकांमधले उपघटक कोणते आहेत आणि कोणते उपघटक मला अभ्यासले पाहिजेत. आणि मग त्यातून काय होतं की आपल्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळते की एखादा घटक वाचत असताना त्याच्या उपघटकांची तयारी कशा पद्धतीने करायची ते आपल्या लक्षात येतं. पुढं काय होतं, त्या अभ्यासक्रमातले जे काही विविध विषय आहेत आणि त्यातील घटक उपघटक यांचं सुद्धा आपल्याला एक अनालिसिस, यांचा सुद्धा एक आढावा आपल्याला त्या अभ्यासक्रमातून डिकोड केल्यानंतर मिळून जातो. यासोबत विषयाचा आवाका, विषय एखादा अभ्यासत असताना तो किती त्याचा आवाका आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मग भूगोलासारखा विषय घेतला तर त्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी आहे, क्लायमेटॉलॉजी आहे, त्यानंतर वेगवेगळे त्याचे जे काही डायमेन्शन आहेत भूगोलाच्या संदर्भातले, तर ते आपल्या लक्षात येतात. म्हणजेच त्याचा आवाका आपल्याला लक्षात येतो आणि त्या दृष्टीने आपल्याला अभ्यासाला पुढची जे काही टार्गेट आहेत आपले ते आपल्याला ठरवता येतात. पुढे आहे PYQ. PYQ हे खूप महत्वाचे आहेत. चांगल्या प्रकारे आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात की जे काय अभ्यासक्रमामध्ये घटक दिलेले आहेत ते घटक तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासायचे आहेत आणि यासाठीच ते PYQ खूप महत्वपूर्ण असतात. आता यातून काय होतं, तर महत्वाचे घटक लक्षात येतात. महत्वाचे घटक कशा प्रकारे लक्षात येतात, तर PYQ मधून आपल्याला लक्षात येतं की आयोग कोणत्या घटकांना प्राधान्य देतं, अभ्यासक्रमातील कोणते घटक वारंवार विचारले जातात. बरेच घटक असे असतात की त्याच्यावरती घटक सेमच असतात, मात्र प्रश्न हे फिरवून फिरवून वेगवेगळ्या अँगलने विचारले गेलेले असतात आणि त्यासाठी हे PYQ खूप मार्गदर्शक ठरतात. पुढे काय होतं, या PYQच्या माध्यमातून आपल्याला परीक्षेचा जो दर्जा आहे, काय लेवलची परीक्षा आहे, त्याची डिफिकल्टी लेवल कशी आहे, हे सुद्धा आपल्याला या PYQच्या माध्यमातून लक्षात येतं. पुढं प्रश्नांचं जे काय स्वरूप आहे ते सुद्धा लक्षात येतं की या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेमध्ये जे काय प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते लक्षात आलं तर आपण अभ्यास करताना त्यालाच अनुसरून आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवू शकतो किंवा एक अप्रोच सुद्धा आपण त्यातून आपल्या अभ्यासामध्ये डेव्हलप करू शकतो आणि त्यासाठी हे PYQ गरजेचे आहे. पुढे आहे प्रश्नांची संरचना आणि कीवर्ड्स. प्रश्न कशा प्रकारे फॉर्म होतात हे सुद्धा PYQ मधून लक्षात येतं आणि त्याच्यातले जे काय वेगवेगळे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्स नुसार प्रश्नामध्ये आपल्याला जे काय उत्तरं लिहायची आहेत त्याचं मीनिंग कसं चेंज होतं, त्याची संरचना कशी चेंज होते, कशा प्रकारे उत्तराचं स्वरूप बदलतं, हे आपण कालच्या कीवर्डच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलंच आहे. मात्र PYQ मधून याचं सुद्धा आपल्याला नॉलेज खूप चांगल्या प्रकारे येऊन जातं. पुढे आहे बेसिक बुक्स. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपला एक पाया भक्कम होणं खूप गरजेचं असतं. हा पाया जर कमकुवत असेल तर पुढे जाऊन आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. म्हणजे बेसिक बुक वाचले नाहीत तर त्या संकल्पना त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या संकल्पना आपल्या क्लिअर होणार नाही आणि ज्यावेळेस आपण स्टँडर्ड रिसोर्सेस वाचायला जातो त्यावेळेस या संकल्पना क्लिअर झाल्या नाहीत म्हणून त्याच्यावर आधारित ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या गोष्टीच आपल्याला समजत नाहीत. आणि ज्यावेळेस या बेसिक बुक्स मधून आपण कन्सेप्ट चांगल्या क्लिअर करतो, चांगल्या प्रकारे समजून घेतो, मग त्यावर आधारित ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळे संदर्भ ज्यावेळेस वाचायचे आहेत त्यातून त्या कन्सेप्ट आणि त्याच्यावर आधारित इतर गोष्टी, इतर उदाहरणं खूप प्रकारे आपण ते समजून घेतो, त्याचं चांगल्या प्रकारे आकलन आपल्याला होत असतं. आणि म्हणून हे बेसिक बुक्स खूप महत्वाचे आहेत. का तर ते आपला पाया मजबूत करत असतात, कन्सेप्ट सुद्धा ते आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे समजतात. आता या बेसिक बुकचं रीडिंग केल्यानंतर आपल्याला जो आपलं कौशल्य जे आहे उत्तर लेखनाच्या संदर्भातलं ते विकसित करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या बेसिक बुकचं रीडिंग करून घ्यायचं आहे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्याला आपण स्वाध्याय सुद्धा म्हणतो. स्वाध्याय प्रत्येक टॉपिकच्या मागे प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर एक स्वाध्याय दिलेला असतो. तो स्वाध्याय लिहिण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं आकलन कशा प्रकारे झालेलं आहे, आपण हा जो चॅप्टर वाचलेला आहे तो आपल्याला समजलेला आहे का, आणि त्यातून एक आपल्या आन्सर रायटिंगला एक सुरुवात चांगल्या प्रकारे आपली तिथं होऊ शकते. आणि मग हा स्वाध्याय लिहित असताना आपल्याला जे काही समजलेलं आहे ते आपण आपल्या भाषेत लिहायचा प्रयत्न केला
तर चांगल्या प्रकारे आपल्या एक उत्तर लेखनाला सुरुवात होऊ शकते. आता हा स्वाध्याय कशा प्रकारचा असतो, तर आता या ठिकाणी आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न जो आहे तो स्टेट बोर्ड मधला आहे, भूगोलाचं 11चं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलेला आहे, हिमालय आणि विस्तृत झील यांचा सहसंबंध स्पष्ट करा. ज्यावेळेस हा चॅप्टर आपण वाचू त्यावेळेस आपल्याला याच्या संदर्भातली जी काही क्लॅरिटी आहे कन्सेप्टची ती येऊन जाईल आणि त्याच्यावर आधारित आपल्या भाषेत जर आपण हे लिहायचा प्रयत्न केला तर आपल्यालाच आपली डेप्थ लक्षात येते की मला उत्तर लिहिता येतं का, चांगल्या प्रकारे मी लिहू शकतो का, त्याच्यामध्ये मला काय इम्प्रूव्हमेंट करायची, माझं आकलन थोडं कमी पडतंय की उत्तर लिहित असताना थोडी गडबड होते, हे आपल्याला तिथून एक बेसिक पासूनच आपली ती सुरुवात होऊ शकते. यासोबत दुसरा प्रश्न आहे 11चं जे एनसीईआरटी आहे त्यातला हा प्रश्न आहे. हा सुद्धा यूपीएससीचे जे क्वेश्चन असतात तशाच लेवलचा थोडासा कमी पण त्याच दर्जाचा प्रश्न या एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे, म्हणून हा मुद्दा आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इंडियन इलेक्टोरल सिस्टीम, कदाचित फॉन्ट बारीक असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही पण मी वाचून दाखवतो, समजून घ्या. इंडियन इलेक्टोरल सिस्टीम एम्स ॲट इन्शुरिंग रिप्रेझेंटेशन ऑफ सोशली disadvantaged sections. However, we have only 12% women members in our legislatures. What measures would you suggest to improve the situation? काय मेजर्स, काय उपाययोजना तुम्ही सजेस्ट करू शकता की केवळ 12% वुमेनचं पार्टिसिपेशन जे आहे ते लेजिस्लेचर मध्ये दिसून येतं आणि मग हे इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही काय उपाययोजना सुचवाल, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. जस्ट तुम्ही हे एनसीईआरटी वाचाल त्यावेळेस अशा प्रकारचे जर प्रश्न तुम्ही सोडवायला लागाल तर पुढे जाऊन तुमची पीवायक्यूची आणि यूपीएससी किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची जी आपली एमपीएससी होईल यातल्या प्रश्नांना पाहून आपल्याला भीती वाटणार नाही, कारण आपल्या बेस पासूनच आपण प्रश्नांना सोडवायला सुरुवात केली आहे, त्यांचा अप्रोच डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून हे प्रश्न आपल्याला खूप चांगले मार्गदर्शक ठरत असतात. पुढे आहे की संपादकीय आणि मासिके, म्हणजेच आपण जे काय एडिटोरियल वाचतो, द इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू आहे, यासोबत लोकसत्ता आहे, अशी वेगवेगळे न्यूजपेपर आपण या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी रेफर करत असतो, त्यातून आपण आपल्या करंटचा अभ्यास करत असतो. मग हा अभ्यास करत असताना त्यातले वेगवेगळे संपादकीय येत असतात, यांचा अभ्यास आपण जर चांगल्या प्रकारे केला तर त्यातून उत्तर लेखनासाठी खूप चांगली माहिती आपल्याला मिळू शकते. मुळात त्यातून एक गाईडलाईन आपल्याला मिळून जाते. ती कशा प्रकारे भेटते, तर एडिटोरियल मधील लेख जे आहेत ते आपण सुरुवातीला समजून घेतले पाहिजेत की कशा प्रकारे हे लेख लिहिलेले आहेत, जो विषय आहे तो कशा प्रकारे त्या लेखकाने हाताळलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत, याचं एक आकलन, एक समजून तो आर्टिकल घेतला तर आपल्याला त्याचा एक आवाका लक्षात यायला सुरुवात होते. मग त्यातून आपल्याला काय काय समजून घ्यायचंय, तर त्यातला आहे भाषेचा ओघवतापणा, त्यांना तो भाषेचा फ्लो कशा प्रकारे मेंटेन केलेला आहे हे सुद्धा आपण त्यातून लक्षात घेऊ शकतो. त्यातली मुद्द्यांची जी काय मांडणी आहे, जे हेडिंग दिलेलं आहे, जे टायटल आहे, त्या टायटलला अनुसरून मुद्दे कसे मांडलेले आहेत, मग त्यातील काही मुद्दे सकारात्मक स्वरूपाचे असतील, काही मुद्दे नकारात्मक स्वरूपाचे असतील, म्हणजे त्या टायटलला अनुसरून त्याच्या फॉर साठी असतील, काही अगेन्स्ट मधले मुद्दे असतील. आणि ज्यावेळेस इव्हॅल्युएट स्वरूपाचा प्रश्न आपल्याला कालच्या कीवर्ड मध्ये आपण पाहिलं की तशा स्वरूपाचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही अँगलनी ती भूमिका मांडावी लागते आणि मग अशा वेळेस आपण कशी भूमिका मांडू शकतो हे शिकण्याचं सर्वात चांगलं माध्यम हे एडिटोरियल आहे. त्याच्यामध्ये खूप चांगले मुद्दे दिलेले असतात. यानंतर जे आहे की त्यांनी सुरुवात कशी केलेली आहे, त्याचं कन्क्लुजन देऊन कसा शेवट केलेला आहे किंवा वे फॉरवर्ड त्याच्या एखाद्या समस्येवर सुचवलेला आहे का, ते कशा प्रकारे सुचवलेलं आहे, याचा इंट्रो मध्ये त्यांनी या आर्टिकलला कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे हे सुद्धा आपल्याला त्या एडिटोरियल्स मधून किंवा जे काय मॅगझिन्स असतील त्याच्यातले वेगवेगळे आर्टिकल असतात तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला चांगलं आकलन या संबंधीचं येऊन जातं. पुढे मग हे वाचल्यानंतर त्याचाच सारांश आपण आपल्या शब्दात जसा आपल्याला समजलेला आहे हा लिहायचा प्रयत्न जर केला तर त्यातूनही आपल्या उत्तर लेखनासाठी खूप चांगली मदत होते. कारण फक्त आपल्याला वाचायचं नाहीये, परीक्षेमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग आपण काय वाचलं आहे, कुठून वाचलं आहे या गोष्टीचा म्हणजे जास्त फरक पडत नाही,
तर परीक्षकाला काय दिसतं? आपला पेपर दिसतो आणि त्या पेपरच्या माध्यमातूनच आपलं मूल्यमापन होत असतं आणि त्यासाठीच उत्तरलेखन सराव खूप गरजेचा आहे. उत्तरलेखन का, ते कौशल्य का आपल्याला विकसित करायचंय? कारण फायनली आपला पेपर चेक होणार आहे, आपण काय लिहिलं आहे ते चेक होणार आहे, आपल्याला किती नॉलेज आहे, आपण किती चांगलं बोलतो, आपण किती पुस्तकं वाचतो, यापेक्षा तुम्ही लिहिता कसे, ते कसं मांडता हे चेक होणार आहे. आणि त्यासाठी हे उत्तरलेखन, त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या समजून घेणं आणि त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. पुढे आहे लिहायला सुरुवात केली पाहिजे. लिहायला सुरुवात करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ही लिहायला सुरुवात कशी करायची, कधी करायची, केव्हा करायची. काही विद्यार्थ्यांचा असाही एक कल असतो की सुरुवातीला आपण सगळं वाचून घेऊ, सगळे संदर्भ ग्रंथ संपवू आणि ज्यावेळेस मेन्स येईल त्यावेळेस पाहून घेऊ. पण सुरुवातीलाच आपण जे उदाहरण दिलं स्पोर्ट्समनच्या संदर्भातलं, तो स्पोर्ट्समन कधीच स्पर्धा ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस त्या ग्राउंडमध्ये जाऊन डायरेक्ट धावायला सुरुवात करत नाही, तर त्याच्या पाठीमागे 1.5-2 वर्षाची किंवा त्याहून अधिक काळाची एक मेहनत असते, वेगवेगळ्या स्किलवर केलेलं काम असतं आणि त्यातून आलेली ती क्वालिटी असते जी विनिंग क्वालिटी असते, जे त्याला त्याच्या विजयामध्ये, त्याच्या यशामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. तो असतो त्याचा सराव. आणि म्हणून आपण हा सराव सुद्धा जेवढ्या लवकर आपल्याला सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर करणं गरजेचं आहे. मग त्याचा आयडियल वे कधी आहे, आयडियल टाइम कधी आहे, तर ते आहे बेसिक पुस्तकांचं रीडिंग झाल्यानंतर. बेसिक बुक्स जे आहेत ते सुरुवातीला आपण वाचून घेतले पाहिजेत. कारण कसं आहे की आपल्याला काहीतरी कंटेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि हा कंटेंट ज्यावेळेस आपल्याला सुरुवात होते त्यावेळेस बेसिक पुस्तकं आहेत, एडिटोरियल्स आहेत, काही मासिकं आहेत, ही आपण सुरुवातीपासूनच वाचणार आहोत. मग आपले संदर्भ ग्रंथ जसे जसे आपण पुढे वाचत जाऊ तशी ही प्रॅक्टिस इम्प्रूव्ह होत जाणार आहे. मात्र बेसिक बुक ज्यावेळेस आपण वाचून घेऊ त्यावेळेस ही सुरुवात करणं हे आयडियल टाइम आहे असं मला वाटतं. मग हे बेसिक पुस्तक वाचून झाल्यानंतर सुरुवातीला अगदी सोपे प्रश्न निवडा. अगदी सुरुवातीपासून आपण ही सुरुवात केली पाहिजे. स्पोर्ट्समनच्या संदर्भात पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की एव्हरी चॅम्पियन वॉज वन्स अ बिगिनर. एव्हरी चॅम्पियन वॉज वन्स अ बिगिनर. तो सुरुवातीपासून चॅम्पियन नसतोच, तो सुरुवात करतो आणि हळूहळू ते डेव्हलप करून तो त्याच्यामध्ये माहिर होतो, तो त्या विषयाचा, त्या स्पोर्टचा चॅम्पियन होत असतो. आपली ही सुरुवात असणार आहे. ती सुरुवात जर योग्य वेळी झाली तर आपणही आपल्या क्षेत्रातले चॅम्पियन होऊ शकतो आणि ही सुरुवात योग्य वेळी करून आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत होऊ शकतो. मग सुरुवातीला अगदी सोपे सोपे टास्क निवडायचे आणि सोप्या सोप्या गोष्टीकडून अवघडाकडे जे काय आपलं टार्गेट आहे मेन्स परीक्षेचं, त्या मेन्स परीक्षेचे PYQ सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे. मग सुरुवातीला सोपे प्रश्न निवडूयात, सोपे प्रश्न सोडवूयात. हे सोपे प्रश्न सोडवत असताना अगदी ओपन बुक टेस्ट असेल तरी चालेल. पुस्तक ओपन करा, पहा, त्या पुस्तकातला डेटा, त्यातला संदर्भ वाचा आणि पाहून लिहा. पण लिहिता येतंय का ते पहा. ती लिहायला सुरुवात करा. सुरुवातीला अगदी एक एक प्रश्न लिहा. अगदी सुरुवातीला आपण असं नाही म्हणू शकत की 10 प्रश्न डेली सोडवले पाहिजेत वगैरे. सुरुवातीला एक प्रश्न लिहिला तरी चालेल. तो एक प्रश्न लिहायला तुम्हाला किती वेळ जातोय, पाहून लिहायला किती वेळ जातोय, ते तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष लिहून पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आन्सर रायटिंग सोपं नाहीये. मात्र ते तेवढं अवघडही नाहीये, कारण ते एक कौशल्य आहे. सरावाने त्याचा टाइम, त्याची क्वालिटी ही इम्प्रूव्हच होते आणि ते आपण करू शकतो. आणि म्हणून सुरुवातीला अगदी एक एक प्रश्न घ्या. पुढे जाऊन या प्रश्नांची संख्या सुद्धा आपण वाढवूयात आणि पुढे मग काय करायचं, दररोज एक ठराविक प्रश्न ठरवून घ्यायचे. तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावरती या प्रश्नांची संख्या जी आहे ती ठरणार आहे. मग काही मुलं हे रोज 5 प्रश्न सोडवतील, काही 10 सोडवतील, किंवा काही मुलं अशी असतील की आम्ही आठवडाभर वाचतो, एक दिवस त्याचं रिव्हिजन करतो आणि दर आठवड्याला जे काय आम्ही वाचलेलं आहे त्याच्यावरती 10-20 काय असतील ते प्रश्न सोडवतो. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 3 तास ही परीक्षा सोडवायची आहे. 3 तासामध्ये आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आहेत. आज जर तुम्ही सुरुवात केली, आज एक प्रश्न लिहायला घेतला, तर मला वाटतं ॲव्हरेज जर विद्यार्थ्यांचा आपण विचार केला, जे बिगिनर आहेत, अर्ध्या तासापेक्षा त्यांना जास्तच वेळ एक प्रश्न सोडवण्यासाठी लागेल.
मग हा 1 तास अर्ध्या तासापेक्षा जास्त लागणारा वेळ लागतोय म्हणून घाबरून जाऊ नका. सुरुवातीला या गोष्टी अशाच होतात. पुढे जाऊन आपल्याला अगदी 7 मिनिटांपर्यंत हा टाइम न्यायचा आहे एका प्रश्नासाठी आणि त्यात त्याची क्वालिटी सुद्धा मेंटेन करायची आहे. पण हे करत असताना आपण सरावाने त्या गोष्टी करू शकतो. सुरुवातीला अगदी टाइम न लावता ओपन बुक टाईप या प्रश्नांचा सराव करा आणि दररोज किंवा दर आठवड्याला जे काय तुमचं शेड्यूल असेल, अभ्यासाचं नियोजन असेल, त्या प्रमाणे या प्रश्नांची संख्या तुम्ही ठरवून घ्या. पुढं काय आहे तर आपलं उत्तर मोठ्याने वाचा. ज्यावेळेस तुमचा हा सराव सुरू होईल, कंटिन्यू बेसिसवरती तुम्ही सोडवाल आणि ज्यावेळेस तुम्हाला हे जज करायचं की मी योग्य लिहितोय की नाही, तर सेल्फ अनालिसिस करण्याचा खूप चांगला मार्ग कोणता आहे, खूप चांगलं माध्यम कोणतं, तर ते उत्तर तुम्ही स्वतःच मोठ्याने वाचा आणि तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की मी हे असं लिहिलेलं आहे, याच्यामध्ये अजून 4-2 गोष्टी मी ऍड करू शकतो किंवा हे थोडं वेगळ्या अँगलने लिहिणं गरजेचं होतं. या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यातून लक्षात येईल आणि म्हणून आपलंच उत्तर आपण थोडंसं मोठ्याने वाचा आणि सेल्फ अनालिसिस करा. ही काय झाली तर ही आपली लिहायची सुरुवात झालेली आहे. पुढं काय करायचं आहे आपल्याला तर पुढे जाऊन आपल्याला संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत. कारण आपलं बेसिक वाचून झालेलं आहे. आपल्याला मुख्य परीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत. आता हे संदर्भ ग्रंथ वाचण्यासाठी जे काय रिसोर्सेस आपण निवडणार आहोत ते अगदी चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे आणि लिमिटेड असे रिसोर्सेस निवडणं गरजेचं आहे. खूप रिसोर्सेस असावेत, त्याची वारंवार रिव्हिजन व्हावी. भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा 1-2 पुस्तकच निवडा आणि तेच वारंवार रिवाइज करा. त्यातून खूप चांगलं आउटपुट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आपल्या अभ्यासाचं एक सुव्यवस्थित टाइम टेबल बनवा की आपल्याला वाचायचं कोणत्या वेळेत आहे, करंट किती वाचायचं आहे, डेली बेसिसवर कसा आपला टाइम शेड्यूल असलं पाहिजे. आपल्याला PYQ सुद्धा वाचायचे आहेत, आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. मग ती कशी केली पाहिजे याचा एक टाइम टेबल बनवा आणि तुमच्या टाइम फ्रेम मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बसवा. त्या अनुषंगाने तुमचा तो प्रवास आहे तो सुरू होऊन जाईल. पुढं काय करायचंय, रिसोर्सेस वाचत असताना एखादा टॉपिक ज्यावेळेस तुम्ही वाचायला घ्याल, तो टॉपिक वाचण्यापूर्वी त्यावर आलेले PYQ जे आहेत ते PYQ जर पाहिले तर तुम्हाला एक चांगला अँगल, चांगला अप्रोच त्या टॉपिकच्या संदर्भात येऊन जाईल. म्हणजे तुम्ही विचार करायला लागाल की हा टॉपिक मला वाचायचा आहे, या टॉपिक मधून कशा प्रकारे प्रश्न फ्रेम होऊ शकतात. आयोगाने मागच्या वेळेस या अँगलने प्रश्न विचारलेला आहे, पुढच्या वेळेस दुसऱ्या अँगलने विचारू शकतं का, तो अप्रोच सुद्धा तुमचा त्यातून डेव्हलप होईल. आणि फक्त संदर्भ ग्रंथ वाचून पूर्ण न करता आपल्याला आन्सर रायटिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला तो अप्रोच सुद्धा गरजेचा आहे, कारण तोच डेटा आपल्याला घ्यायचा आहे आणि तिथे इनपुट करायचा आहे. आणि त्यासाठी हे PYQ पाहणं खूप गरजेचं आहे. यासोबत आपल्या नोट्स सुद्धा रेडी असणं गरजेचं आहे. या नोट्स कशा असाव्या तर कमी शब्दात अर्थपूर्ण नोट्स असाव्यात. भरमसाठ लिहित बसण्यापेक्षा अगदी काही कीवर्ड्स, कोड्स, त्यातल्या महत्वाच्या फॅक्ट्स यांचा वापर आपण आपल्या नोट्समध्ये करू शकतो आणि कमी शब्दामध्ये त्या नोट्स लिहून त्यातून आपल्याला अधिकाधिक आठवलं पाहिजे, रिवाइज झालं पाहिजे, अशा प्रकारच्या त्या नोट्स असाव्यात. या नोट्सचा फायदा दुसरा एक असा होतो की आपल्याला त्याची वारंवार रिव्हिजन करता येते. संदर्भ ग्रंथ जर आपण पाहिले तर संदर्भ ग्रंथांची आपण वारंवार रिव्हिजन करू शकत नाही, ते खूप मोठे असतात आणि त्यात खूप टाइम जातो आपला. त्यासाठी या नोट्स असणं खूप गरजेचं आहे. यासोबत ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेला अपियर होऊ, मुख्य परीक्षा लिहित असताना एक पेपर संपल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या विषयाचा पेपर आहे, त्यावेळेसचा जो मधला टाइम आहे याच्यामध्ये आपण संदर्भ ग्रंथ समोर घेतला तर काय होऊ शकतं, त्यातून आपला गोंधळ निर्माण होतो. आपल्याला टेन्शन येतं की एवढं सगळं वाचायचंय, एवढं सगळं रिवाइज करायचंय. त्याऐवजी आपल्या स्वतःच्या भाषेतल्या स्वतःच्या नोट्स असतील, त्या आपण रिवाइज केलेल्या असतील अगोदर, तर त्या नोट्स अगदी कमी कालावधीमध्ये पूर्ण होतात आणि त्या नोट्स वाचून पूर्ण झाल्याचा एक कॉन्फिडन्स वेगळाच असतो आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच आपल्याला आपल्या मुख्य परीक्षेमध्ये फायदेशीर राहतो. त्यातून खूप चांगला परफॉर्मन्स आपला दिसून येतो. यासाठी या नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. या नोट्स बनवल्यानंतर या नोट्सचं वारंवार रिव्हिजन सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण काही गोष्टी विस्मरणात जाऊ शकतात आणि त्यामुळे त्या वारंवार रिवाइज झाल्या तर त्या गोष्टी सतत आपल्यासोबत राहतील. आता आपण PYQ पाहिले, टॉपिक वाचला, त्याच्या नोट्स केल्या, नोट्सचं रिव्हिजन झालं. हे झाल्यानंतर प्रत्येक टॉपिक वाचून झाल्यावर त्यावर आधारित जे काही टेस्ट आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. टॉपिकनुसार टेस्ट सोडवा.
प्रत्येक टॉपिकवर आधारित टेस्ट सोडवा. आपल्या स्वाध्याय नावाच्या उपक्रमामध्ये आपण प्रत्येक घटकानुसार प्रश्नांची संरचना केलेली आहे. काही घटक त्यासोबत महत्वाचे उपघटक यावर आधारित प्रश्न आहेत. विद्यार्थी ज्यावेळेस आपल्याकडे स्वाध्यायाला ऍडमिशन घेतो आपण त्याला 8 दिवसाचं एक टार्गेट देतो. 8 दिवसामध्ये त्यांनी कोणते टॉपिक वाचायचे आहेत ते टॉपिक वाचून त्याच्या नोट्स त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे आणि त्यावर आधारित त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजेत. मग हे प्रश्न सोडवल्यानंतर त्याला एक अप्रोच येऊन जातो की या घटकावरती अशा प्रकारे प्रश्न येतात आणि त्यामुळं मला हा घटक ह्या अँगलनी वाचायचा आहे, त्यातून काय काय घ्यायचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा घटकाची तयारी करत असताना मातीच्या गोळ्याचं उदाहरण मी देईन. एक मातीचा गोळा आपल्याला बनवून ठेवायचा आहे आणि हा मातीचा गोळा बनवून ठेवल्यानंतर आयोगाने जर आपल्याला सांगितलं की मला हत्ती बनवून दे रे तर त्याचा हत्ती बनवता आला पाहिजे. आयोगाने सांगितलं चिमणी बनवून दे रे, चिमणी बनवून देता आली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय की आपलं रॉ मटेरियल त्याचं रेडी हवंय आणि जसा अँगल आयोगाचा असेल त्या पद्धतीने तो डेटा आपल्याला इनपुट करता आला पाहिजे. यासाठीची टॉपिक वाईज जी काय टेस्ट आहे ती देणं गरजेचं आहे. त्यातून तो अप्रोच चांगला डेव्हलप होतो. अशा प्रकारे आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तो प्रत्येक टॉपिकचा असा संपवायचा आहे. प्रत्येक टॉपिक प्रत्येक विषय या पद्धतीने जर आपण केला तर आपली मेन्सची एक परिपूर्ण तयारी होती. मेन्सचा खूप चांगला आपल्याला कॉन्फिडन्स त्यातून येतो की या मेन्सचे सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत, त्याचा अप्रोच चांगला आलेला आहे. मी फक्त संदर्भ ग्रंथ वाचलेले नाहीत, त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत आणि खूप चांगले ते प्रश्न मी हळूहळू सरावाने माझं लेखन कौशल्य सुद्धा इम्प्रूव्ह केलेलं आहे. तो कॉन्फिडन्सच तुम्हाला मुख्य परीक्षेत चांगले मार्क देऊन जाणार आहे. आणि ही तयारी ज्यावेळेस विद्यार्थी वर्षभर करतो त्यावेळेस तो विद्यार्थी कधीच मागे राहत नाही. याच्यानंतर पुढे काय आहे तर मॉक टेस्ट आहेत. आता प्रत्येक टॉपिक आपण जर अशा पद्धतीने अभ्यासला तर पुढे जाऊन आपल्याला मॉक टेस्ट द्यायचा आहे. मग या मॉक टेस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाच्या आणि काही विषयानुसार सब्जेक्ट वाईज सुद्धा त्या मॉक टेस्ट देऊ शकतो. आणि मग या कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाच्या मॉक टेस्ट देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली जी उत्तराची संरचना आहे म्हणजेच आपला इंट्रो असेल, बॉडी आहे आणि कन्क्लुजनचा जो पार्ट आहे या सगळ्या पार्टवरती आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. आता अर्थातच आपण टॉपिक वाईज टेस्ट ज्यावेळेस देतो त्यावेळेस सुद्धा आपण या गोष्टींवरती काम करतो. मात्र ज्यावेळेस कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाची टेस्ट आपण देतो त्यावेळेस आपण साधारणतः 20 प्रश्नांची ती टेस्ट असते आणि प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने या गोष्टींवरती आपण त्याच्यामध्ये विचार करतो. आणि म्हणून या गोष्टी ज्या आहेत उत्तराची जी संरचना त्याच्यामध्ये इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजनचा समावेश, त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये करता येतो. मग बॉडीमध्ये बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डायग्राम आहेत, फ्लो चार्ट आहेत, मॅप आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या बॉडीचं जे काय आहे की टॉपिक वाईज आपण देणार आहोत का पूर्णपणे स्पष्टीकरण त्याचं देणार आहोत, अशा पद्धतीने आपण त्याचं एक मूल्यमापन जे आहे ते या टेस्टच्या माध्यमातून करत असतो. म्हणजे स्पोर्ट्समनचंच उदाहरण आपण जर सांगितलं तर तो डेली बेसिसवर सराव करतो, मात्र ठराविक काळाने तो चेक करत असतो की माझं जे काही कौशल्य आहे ते कशा प्रकारे इम्प्रूव्ह झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय मला सुधारणा करायची आहे, माझ्याकडून काय चुका होत आहेत. आणि मग त्यातूनच तो त्याचा फायनल जे काही त्याची स्पर्धा आहे त्याच्यातला परफॉर्मन्स सुधारत असतो. आणि त्याच्यामुळे ह्या मॉक टेस्ट खूप गरजेच्या आहेत. याच्यातून आता हे स्ट्रक्चर तर आपलं सुधारेलच, त्यानंतर वेळेचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला त्यातून समजून घ्यायचं आहे. वेळेचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे या मॉक टेस्टच्या माध्यमातून करायचं आहे. पुढे आहे लिखाणाचा सराव. साधारणतः आपल्याला 4000 शब्द जे आहेत 4000 शब्द आपल्याला या मुख्य परीक्षेमध्ये एका पेपरमध्ये लिहायचे असतात. याच्यामध्ये 20 प्रश्नांमध्ये हे 4000 शब्द डिवाइड केलेले जातात. ते वर्ड लिमिट आयोगाने दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकतात. मात्र या शब्दांची जी काय मानसिकता आहे, हे शब्द जेवढ्या प्रमाणात आपल्याला लिहायचे आहेत त्यासाठी हा लिखाणाचा सराव खूप गरजेचा आहे. या लिखाणाच्या सरावातूनच आपलं जे काही स्किल आहे, आन्सर रायटिंग आहे, ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे. यासोबत आपल्याला विषय कितपत समजलेला आहे, त्या विषयाचं आकलन आपल्याला आहे का, कितपत आकलन आलेलं आहे, त्या विषयावरती अजून किती काम करणं गरजेचं आहे, हे कशातून कळणार आहे तर ते मॉक टेस्ट मधूनच करणार आहे. आणि शेवटचं विचार करण्याची क्षमता. एक
थॉट प्रोसेस जी आहे, एखादा प्रश्न पाहिल्यानंतर त्या प्रश्न सोडवण्यासाठीची एक थॉट प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये त्या उत्तराची संरचना आपल्या डोक्यामध्ये तयार होत असते. आपण प्रश्न पाहिला की मनामध्येच एक संरचना तयार करतो. याच्यामध्ये मी असा इंट्रो देऊ शकतो, बॉडीमध्ये कोणकोणते पार्ट पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, एक स्ट्रक्चर मनामध्ये तयार होत असतं. आणि त्या प्रश्नाकडे पाहण्याचा एक आपला जो क्षमता आहे, एक ॲनालिटिकल ॲबिलिटी जी आहे, ती ॲबिलिटी डेव्हलप होण्यासाठी ही मॉक टेस्ट खूप गरजेची असते आणि त्यातून ही विचार करण्याची क्षमता सुद्धा डेव्हलप होत असते. आपण जर पाहिलं तर हे जवळपास 5 घटक आहेत, हे आपल्या उत्तर लेखनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. या 5 गोष्टींचा जर आपण चांगल्या प्रकारे सराव केला, चांगल्या प्रकारे त्यातून आपण आउटपुट घेण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी सुधारल्या, तर फायनल जी एक्झाम आहे आपली मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स खूप चांगला आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे, इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन आणि फीडबॅक म्हणजे त्या आपला जो परफॉर्मन्स होता मॉक टेस्ट मधला, त्याच्यावर आधारित जे काय आपल्याला फीडबॅक येणार आहे, त्यातून आपल्याला आपल्या सुधारणा ज्या आहेत किंवा आपल्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या फीडबॅक मधून समजणार आहेत. आता हे इव्हॅल्युएशन वारंवार होणं गरजेचं आहे. त्यातून आपण स्वतःला चेक करत राहतो की आपलं जे काय पोझिशन आहे, आपण कोणत्या लेवलला सध्या आहोत, ते त्या इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून कळत असतं. म्हणजे आपण वारंवार म्हणतो इम्तिहान को बैठो, अगर खुद को जज करना है तो इम्तिहान को बैठो. परीक्षा द्या, स्वतःला इव्हॅल्युएट करा, तरच कळणार आहे की आपल्या अभ्यासाची दिशा योग्य आहे का, आपण वाचतोय ते योग्य पद्धतीने वाचतोय का, आपण जे काही नियोजन केलेलं आहे, एक स्ट्रॅटेजी आपण अभ्यासाची ठरवलेली आहे, ती व्यवस्थित वर्क होते का, हे पाहण्याचं माध्यम काय आहे, इव्हॅल्युएशन. आता हे इव्हॅल्युएशन करत असताना या प्रश्नांचं जे काय आपण प्रश्न सोडवणार आहेत, त्या प्रश्नांचं आकलन आपल्याला व्यवस्थित होतंय का, त्यातले कीवर्ड समजतायत का, प्रश्नाची डिमांड आपल्याला लक्षात येते का, या प्रकारचं इव्हॅल्युएशन होत असतं. यानंतर उत्तराचं जे काय स्ट्रक्चर आहे, मागे आपण म्हटल्याप्रमाणे त्या उत्तराच्या संरचनेमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे का, आपला इंट्रो असेल, बॉडी आहे, त्यानंतर कन्क्लुजन आहे, या तिन्हीमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, हे इव्हॅल्युएशन मधूनच कळू शकतं आणि त्यावरच आपण काम करून त्यामध्ये सुधारणा करू शकतो. पुढं भाषा जी आहे, ही भाषा ओघवती आहे का, ओघवती भाषा नसेल, त्या भाषेमध्ये क्लिष्टता असेल, अगदीच जड भाषा, थोडीशी वाचायला अवघड असणारी भाषा, अशा भाषेचा समावेश असेल तरी सुद्धा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. म्हणून या भाषेवर सुद्धा साधी सोपी सरळ भाषा असावी, कमी शब्दात अर्थपूर्ण लिखाण असावं, अशा प्रकारची भाषा ही असली पाहिजे. त्या भाषेचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. या इव्हॅल्युएशन मधून विषयाचा आवाका जो आहे, तो विषयाचा आवाका सुद्धा आपल्या लक्षात येतो की कशा प्रकारे या विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आपलं काय चुकतंय अभ्यास करताना, या मूल्यमापनातून लक्षात येतो. आणि जो काय फीडबॅक आहे, या फीडबॅक मधून आपल्याला सुधारणा ज्या आहेत आपल्या परफॉर्मन्स मधल्या, आपण जो काय या मॉक टेस्ट दिलेल्या आहेत, याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करणं गरजेचं आहे, याच्यातलं मग आपल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या बाबी ज्या आहेत, यासोबत आपले जे काही कच्चे दुवे जे आहेत, याच्यामध्ये राहिलेले जे काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला फीडबॅक मिळतो आणि त्यातून आपण त्याच्यामध्ये चांगला सुधारणा करू शकतो. अशा प्रकारे इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक सुद्धा आपल्या उत्तर लेखनाच्या दृष्टीने खूप गरजेचे आहेत आणि ते वारंवार होणं गरजेचं आहे. याच्यानंतर काय आहे, मेंटॉर. या मेंटॉरची एक भूमिका असते आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये. जसं एखादा स्पोर्ट्समन त्याच्या प्रवासाला निघालेला असतो, त्याने एक गोल ठेवलेला असतं, ऑलिम्पिकचा असेल, कॉमनवेल्थचा असेल किंवा एशियन गेमचा असेल. काही स्पोर्ट्समन थोडेसे आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पकडूयात किंवा राज्य पातळीवरचे पकडूयात. प्रत्येकाचा एक गोल ठरलेला असतं की मला या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असताना माझं एक टार्गेट आहे, या स्पर्धेमध्ये मला नुसतं पार्टिसिपेट नाही व्हायचं, तर ही जिंकायची आहे, त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल प्राप्त करायचं आहे. मग मागच्या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामधला परफॉर्मन्स कसा आहे, मग त्या परफॉर्मन्सच्या तुलनेमध्ये मला अजून माझा कामगिरी जी काय उंचवायची आहे त्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत, यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते. आणि तो मार्गदर्शक हा म्हणजे तुमचा मेंटॉर असतो. तो तुमच्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक पातळीवरती तुमच्या सोबत असतो. तो तुम्हाला योग्य प्रकारे दिशा देत असतो.
तुमची वाटचाल योग्य दिशेने होते का नाही हे जज करत असतो आणि त्या दृष्टीने वारंवार तुम्हाला अलर्ट करत असतो. आपण जर आपल्या ध्येयापासून विचलित झालो तर तो सुद्धा त्यावेळेस सुद्धा तो आपल्याला अलर्ट करत असतो, आपल्याला सावध करत असतो. या मेंटॉरची भूमिका कशा प्रकारे असते तर हा मेंटॉर आपल्याला वेल क्युरेटेड पर्सनलाइज प्लॅन आणि स्ट्रॅटेजी, वेल क्युरेटेड पर्सनलाइज स्वरूपाचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजी देत असतात. हे जे मेंटॉर असतात हे काय करतात, आपल्या प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते, प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा असतो, अभ्यासाचं स्वरूप, अभ्यासाच्या पद्धती, अभ्यासाच्या सवयी, सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत आणि या पर्सनलाइज स्वरूपाला आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती, एखादा मार्गदर्शक गरजेचा असतो आणि तो आपल्याला समजून घेऊन आपल्याला एक व्यवस्थित आपल्या अभ्यासाचा प्लॅन, यासोबत अभ्यासाची जी काय रणनीती आहे, जी काय स्ट्रॅटेजी आहे ती देत असतो, जेणेकरून आपण आपल्या गतीने आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त करू आणि त्या ध्येयासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठीचं नियोजन हा मेंटर आपल्याला देत असतो. यासोबत वेळोवेळी आपलं जे काय मूल्यमापन होणं गरजेचं आहे, योग्य मूल्यमापन करणं गरजेचं आहे, ते योग्य मूल्यमापन सुद्धा मेंटॉर आपलं करत असतात. या मूल्यमापनाच्या माध्यमातूनच ते आपल्यातले जे काही कच्चे दुवे आहेत ते शोधतात. फक्त कच्चे दुवे सांगत नाहीत तर त्याच्यावरती ते काय उपाय करणं गरजेचं आहे, तो उपाय सुद्धा आपल्याला सांगत असतात की तुझ्यामध्ये ह्या गोष्टींची कमतरता आहे, या गोष्टींवरती आपण काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुझा परफॉर्मन्स चांगला उंचावेल. आणि त्यासाठी ते कच्चे दुवे तर शोधतात, त्यावर उपाय सुद्धा शोधतात आणि उपाय आपल्याला सांगत असतात. त्यामुळे मेंटरची भूमिका खूप महत्वाची असते. आता हा सगळा प्रवास जो आहे हा प्रवास सोपा नसतो. कोणतंही क्षेत्र घ्या, स्पोर्ट्समन घ्या किंवा आपलं स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र घ्या, याच्यामध्ये प्रत्येक येणारा नवीन दिवस हा चॅलेंजिंग स्वरूपाचा असतो. एक नवीन आव्हान रोज आपल्या समोर असतो. आज माझा अभ्यास खूप चांगला झालाय म्हणजे उद्या पण होईल असं नाही. कुठला तरी एखादा फोन येतो किंवा एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते, एखादी न्यूज जरी आपण वाचली तरी सुद्धा आपण थोडंसं डिस्टर्ब होऊन जातो आणि आपल्या अभ्यासापासून विचलित होत असतो. मग अशा वेळी आपला जो परफॉर्मन्स आहे तो सतत उंचावत राहावा, आपल्या अभ्यासाची कामगिरी, अभ्यासाचा जो आलेख आहे तो सतत उंचावत राहण्यासाठी आपल्याला मोटिवेशनची खूप गरज असते आणि हे मोटिवेशन देण्याचं काम जे आहे तो आपला मेंटॉर जो आहे तो वारंवार करत असतो. ज्या वेळेस आपल्याला डिमोटिवेट वाटतं त्या वेळेस आपण आपल्या मेंटॉरला भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांना आपल्याला डेली बेसिसवर येणारे प्रॉब्लेम शेअर केले पाहिजे, जेणेकरून आपण सतत मोटिवेट राहू आणि आपला परफॉर्मन्सवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, तो सतत तसाच त्याचा आलेख उंचावत राहील. यासाठी हे मेंटॉर खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. यानंतर जो काही कॉन्फिडन्स आहे, एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्यामध्ये कॉन्फिडन्स देण्याचं काम सुद्धा मेंटॉर करत असतं. आता हा कॉन्फिडन्स वेगवेगळ्या प्रकारचा असतो. पाठीवर शाबासकीची थाप जर असेल ना तर व्यक्ती कधीच मागे हटत नाही, तो सतत अधिक चांगल्या जोमाने काम करत राहतो, आपला परफॉर्मन्स सुधारत राहतो आणि मेंटॉर सुद्धा हे काम करत असतात. ते आपल्यातले कच्चे दुवे दाखवून त्यावर उपाययोजना सुचवतात, मोटिवेशन देतात, यासोबत आपल्यामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा भरत असतं. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो. त्या कॉन्फिडन्सवर आधारित आपला सगळा पुढचा प्रवास ठरलेला असतो आणि म्हणून मेंटॉरची भूमिका ही कॉन्फिडन्स देण्याची सुद्धा असते आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपण आपलं जे काय काम आहे ते करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं हे उत्तर लेखन कौशल्याच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे घटक आहेत ते घटक आपण या सगळ्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे अभ्यासले. आता या सगळ्या घटकांच्या अनुषंगाने उत्तर लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे प्रॅक्टिस इट अँड मेक इट परफेक्ट. सरावच सगळ्या गोष्टींचा अल्टिमेट जो काय आहे तो भाग आहे. सरावानेच या सगळ्या गोष्टी आपण सुधारू शकतो. आपला परफॉर्मन्स, आपली मुख्य परीक्षेतली कामगिरी जी काय आहे ती अधिक चांगली उंचावण्यासाठी सराव खूप गरजेचा असतो. मात्र हे करत असताना इथं एक खूप चांगलं पिक्चर दिलेलं आहे. एक छोटा मुलगा आहे आणि त्याचे वडील त्याला ती सायकल चालवायला शिकवत आहेत. आता या सायकलचं उदाहरण आपल्याला खूप काही शिकवून जातं. म्हणजे जर सायकल आपल्याला जर शिकायची आहे, खूप चांगल्या प्रकारे चालवायची आहे तर ती सायकल हातात घेणं खूप गरजेचं आहे. ते सायकल हातात घेत असताना
त्या सायकलवरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे की ही सायकल मी चांगल्या प्रकारे चालवू शकतो. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स सुद्धा असणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये क्युरिओसिटी सुद्धा असणं गरजेचं आहे की मला हे शिकायचंय, मला हे करायचंय, मला माहिती आहे हे आव्हान अवघड आहे, हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाहीये, मात्र त्याच्यानंतर मिळणारा जो आनंद आहे, ज्या वाऱ्याच्या वेगाने हे सायकल धावणार आहे, तो वाऱ्याचा वेग, त्यातून मिळणारी हवा, त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो गगनात मावेसा असणार आहे. आणि म्हणून मला ही सायकल शिकायची आहे. आणि मग एक एक टप्पा जो आहे, अगदी पेडलवर पाय टाकण्यापासून ते सायकलचा बॅलन्स सांभाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही हळूहळू आपण सरावाने शिकतो आणि एक दिवस असा येतो की आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊन जातो. उत्तरलेखन कौशल्याचं असंच आहे. कुठंतरी आपल्याला सुरुवात करायची आहे, कुठंतरी आपल्याला त्याचा हँडल हातात घ्यायचा आहे आणि ही सुरुवात झाल्यानंतर सरावाने हळूहळू आपण वाऱ्याच्या वेगाने पुढे जाणार आहोत. आणि आपलं जे अल्टिमेट गोल आहे, जिथपर्यंत ही सायकल, ही स्पर्धा परीक्षेमध्ये आपण घेऊन आलेलो जी सायकल आहे ना, ही सायकलचं जे काही ध्येय आहे, जी बॉर्डरची लाईन आहे मुख्य परीक्षेची, ती लाईन आपल्याला क्रॉस करायची आहे. आपल्या सोबत फक्त आपण एकटेच नाही, इतर कॉम्पिटिटर सुद्धा असणार आहेत. त्यामुळे आपल्याला स्पीड मेंटेन करायचा आहे, आपल्याला आपला स्टॅमिना वाढवायचा आहे. न थकता न दमता हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट मधलं जे काय आपलं नाव आहे, फायनल जी काय आपली ड्रीम पोस्ट आहे, ती ड्रीम पोस्ट आपल्याला अचीव्ह करायची आहे. आणि त्यासाठी हा सगळा उत्तरलेखन कौशल्याचा विकास, यासाठीची जी काय प्रॅक्टिस आहे, यासाठीचा सराव आहे, तो न थकता न थांबता आपल्याला करायचा आहे. या सायकलचं जाता जाता अजून एक वैशिष्ट्य सांगतो. ही सायकल जी आहे ना, त्याची पेडल आहेत ना, ते फक्त पुढंच नेत असतात. त्याला रिव्हर्स गिअर नसतो, तो कधी मागे येत नाही. आणि या सायकल प्रमाणेच आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चालत राहा आणि यशाचं शिखर गाठल्याशिवाय थांबू नका. एवढंच सांगतो. आजच्या पुरतं इथंच थांबूया. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.